म्हणूनच ओळख प्रखर होताना आपण बघतो आहोत. आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये छगन भुजबळजी आहे. आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. कालच आमच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले आणि खरं तर त्यांना बरेच प्रश्न आम्ही विचारले, पण काय नवीन दिलं मराठा आरक्षणाला हे मात्र ते सुद्धा सांगू शकलेले नाही. खरंच काही मिळालंय या GR मधनं की जे आहे ते जुनच दिलेलं आहे तेच लागू होणार आहे? जिथे 10 लोक राहतात एका घरामध्ये, त्या घराचे तो क्षेत्रफळ तेवढंच आहे, तिथे 10 लोक राहतात आणि त्यातल्या 10 लोकांना बाहेर नाही काढलं, कोणाला एकालाही नाही काढलं, पण आणखीन 10 त्याच्यात घुसवले त्याच घरामध्ये तेवढ्याच. तर काय होणार? धक्का लागणार नाही? समजा एक ताट आहे, एका ताटामध्ये 2 लोकांचं जेवण ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जर आणखीन 2 लोक येऊन बसले तर पहिल्या दोघांचं जेवण कमी होईल की नाही? हेच आहे की पहिल्या ज्या ओबीसी मध्ये त्यांना जे काही आरक्षणाच्या रूपानं, मग राजकारणात असेल, शिक्षणात असेल किंवा नोकरीमध्ये असेल, त्यांना जे मिळतंय त्यातला मोठा वाटा निघून जाणार आहे. आणि जर असा आज नाही म्हटलं तरी मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. हायकोर्टानं सुद्धा सांगितलं 2 ठिकाणी की कुणबी आणि मराठा ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. कुणबी मराठा कुणबी ही जातच नाही आहे खरं म्हणजे. त्याला सुप्रीम कोर्टात सुद्धा मग त्यांनी नाही म्हटलं, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाचं सुद्धा जजमेंट हेच आलं की असं आहे की आर्थिकदृष्ट्या तुम्ही मागास असाल, शैक्षणिकदृष्ट्या मागास असाल तुम्ही, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागास नाही. त्यामुळे तुम्हाला देता येणार नाही. त्याच्यात त्यांनी खूप लिहिलं की आतापर्यंत ह्या समाजाचे जे आहेत बरेच मुख्यमंत्री झाले, त्यांनी सुद्धा ते दिलेले नाही. त्यातले जे काही देशात मंत्री झाले त्यांनी सुद्धा ते दिलं नाही, कारण त्यांना ते कळत होतं की ह्या समाजाला हा मागास नाही, यांना देता कामा नये. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे, त्यांच्या जजमेंट मध्ये म्हटलेलं आहे. आता इथे जे अलीकडचं जे काही चाललेलं आहे 1-2 वर्ष, की मराठा समाजाला सर्रास तुम्ही जे आहे सरसकट हा शब्द सरसकट तुम्ही त्या द्या. मग सरसकट शब्द ऑब्जेक्शन कोणी पण घेणार. मग सरसकट शब्द काढून खरं तर शब्दाची जे आहे म्हटलं तर हेराफेरी हा शब्द चुकीचा नाही होणार. आणि एकूण काय तर तो द्यायचं ठरलं, म्हणून तर ते गेले परत, म्हणून तर तो गुलाल उधळला गेला, म्हणून ते म्हणतात परत की मराठवाड्यातले तर 3 कोटी झाले सगळे, आता कुणबी झाले म्हणजे ओबीसी झाले. बरं, दुसरं तुम्ही एक लक्षात घ्या की 2019 पूर्वी मराठा समाजाचे मोर्चे निघाले, पटेल आणि पाटीदार गुजरातचे मोर्चे निघाले, गुज्जर समाजाचे निघाले राजस्थानात, जाट समाजाचे निघाले हरियाणामध्ये. आणि मग मोदी साहेबांनी हा EWSचा नवीन एक वर्ग निर्माण केला आणि त्याच्या उद्देशिकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की काही समाज या देशातले हे आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नसल्यामुळे ते त्या 50% जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी हा EWS आम्ही निर्माण करतो, स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि हे दिल्यानंतर गुजरात, राजस्थान आणि सगळी आंदोलनं ती थांबली. आणि इथे सुद्धा त्या 10% केवळ एक मराठा समाज हा 8% आहे. म्हणजे एका समाजाला, सरकारचा आकडा आहे. हे झाल्यानंतर सुद्धा त्यांचा आग्रह की मराठा आरक्षणच पाहिजे. मग काय करायचं? मग मराठा आरक्षण दिलं 10% आणखी 10%. आता पुढचं की नाही आम्हाला ओबीसीचंच आरक्षण पाहिजे. अरे असं कसं काय हट्ट धरता येईल नाही? आणि मग तिथून मग यायचं काय सरकारचं चुकलं की त्यांचे जे अंदाज चुकले. आणि मग तुम्ही पाहिलं की 4-5 दिवस या मुंबई शहरामध्ये काय चाललं होतं ते.
सरकारचा अंदाज चुकला हा जो आपण म्हटलं, ते नक्की काय वाटत होतं सरकारला जेव्हा 1 महिना आधी या लोकांनी म्हटलं होतं की आम्ही मुंबईत येणार? असं काय, मी ते डिपार्टमेंट काही सांभाळत नाही, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत काही माहिती नाही. परंतु ज्या अर्थी हायकोर्टाने त्यांना सांगितलं की तिकडे जा, खारघरमध्ये, नवी मुंबई, तिकडे नको, आणि त्याच्यानंतर मग का त्यांना आतमध्ये इकडे घेतलं हे काही मला सांगता येणार नाही. पण हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटतं, येऊ देण्याचा? ते जर आले नसते तर मुंबईमध्ये जे ओंगळ प्रदर्शन झालं 4-5 दिवस, जगभरात ते गेलं नसतं, लोकांना त्रास झाला नसता. मग ते चुकला का बरोबर आहे हे तुम्ही ठरवा. 58 लाख नोंदी या नव्या नाहीत, या आधीपासूनच्या आहेत. त्यामुळे आज खरंच काही परिणाम होणार आहे का सरकारच्या GR? हे तायवाडेंचं म्हणणं आहे. अहो, ते असं आहे का, मी आता वेगवेगळे आपापले लोक ज्या वेगवेगळ्या संघटना निर्माण करतात, मराठा समाजात आहेत तसे OBC मध्ये सुद्धा वेगवेगळे लोक आपले संघटना निर्माण करतात. आता मी तर मंत्री आहे, मागे सुद्धा जेव्हा बीड पेटलं त्यावेळेला मी ते जाऊन बघितलं की आमदारांची घरं पेटली, मुलं बाळ कशी तरी वाचली, हॉटेल्स पेटली. त्याच्यानंतर मी राजीनामा दिला आणि सरकारच्या विरुद्ध उभा राहिलो आणि रॅलीज घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत मी काय बोललो नाही, काय तुला काय बोलायचं, तुझं मागणं सरकारकडे आहे, तू सरकारकडे माग. परंतु ज्यावेळेला बीड पेटलं मग मी त्याच्यामध्ये उडी घेतली. आता सुद्धा ते काय बोलत होते, मला काय करायचं, सरकारकडे त्यांची मागणी आहे की आम्हाला हे द्या ते द्या, मी काही बोलत नव्हतो. परंतु ज्या वेळेला हे GR आले त्या आणि आम्ही ते वाचल्यानंतर कळलं की अरे याच्यामध्ये गडबड आहे. 1 दिवस अगोदर तिथे मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, आम्ही पण गेलो, मी आणि समीर पंकज गेलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री ते होते. आता हे जे काही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलं, त्यांना कन्सल्ट केलं म्हणजे काय केलं, तर आम्ही गेलो तर ते म्हणाले की बाबा सरसकट शब्द काढला बरं मग, आणि हैदराबाद गॅजेट जे आहे ते आपण लागू करायचं ठरवलं. बरं, मग हैदराबाद गॅजेट आम्ही काढलं, आमच्याकडे तयारच होतं. 1921, 1931 म्हणजे हे बघा, याच्यामध्ये कुणबी एवढे आहेत, मराठा एवढे आहेत, आकडा आहे तो काय असेल, पण याचा अर्थ काय, कुणबी वेगळे, मराठा वेगळे. जे कुणबी आहेत त्यांना द्यायला माझं काही हरकत नाही, हे माझे शब्द आहेत. कुणी असं करून दिशाभूल कृपया लोकांची करू नये की भुजबळांना विचारलं होतं, भुजबळांना हे सगळं, आम्हाला हे जे परिपत्रक हे दाखवण्यात आलेलं नाही. हे परिपत्रक काढायच्या अगोदर हरकती तरी मागायला पाहिजे. एक मंत्र्यांची समिती हा निर्णय कसा काय घेऊ शकते हा माझ्या मनातला प्रश्न आहे. कदाचित मला ते कळत नसेल, परंतु असे प्रश्न ज्यावेळेला शिंदे समिती नेमली नाही, न्यायमूर्ती, ते मंत्रिमंडळासमोर आले की आम्ही त्यांना हे काम देतो आहोत आणि हे त्यांनी करायचं, आम्ही सांगितलं करा. हे करत असताना त्यांनी कोणाला विचारलं आम्हाला माहिती नाही, मंत्रिमंडळासमोर ते आलं नाही, हरकती वगैरे काढलं ना, काय पण नाही. पण एकच तुम्हाला सांगतो की 1 तासामध्ये 2 GR निघाले. या GRला सही पण आहे महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी. काय होतं की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, बघा पात्र व्यक्तींना, कुणबी, मराठा कुणबी किंवा वगैरे वगैरे पुढे तिथे जरांगीने त्याच्यावर सुद्धा पात्र शब्द काढा. तुम्हाला कल्पना, ते 1 तास बसले होते मंत्री तिथे, बरोबर. त्याच्यानंतर हे दुसरं आलं, आणि मग दुसऱ्यामध्ये काय आलं, मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा वगैरे 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 पुढे. त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे. प्रश्न असा आहे की गॅझेटमध्ये जे दिलेले आहेत कुणबी, आमचं काही हरकत नव्हतेच, पण गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी नाहीत अशा मराठांना, मग अशाप्रमाणे ही एक प्रोसिजर आहे, ही अडॉप्ट करायची आहे आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. अरे तुम्ही असं कसं देऊ शकता, प्रश्न जर तुम्ही देतात कसे. आणि मी जर त्या मंत्रिमंडळाचा किंवा मंत्री असणं भाग सोडा,
आज 35 वर्ष मी ह्या मंडल आयोगाच्या वेळेला सुद्धा बाळासाहेबांना मी सोडलं आणि मी ही लढाई लढतो आहे. जेवढं काय मला शक्य आहे तेवढं ह्या ओबीसींना, भटक्या विमुक्तांना देण्याचा प्रयत्न करतो. मी कसं काय गप्प राहू शकतो हे जर चुकीचं जर होत असेल तर मी माझं मत मांडणार. मुख्यमंत्री असो, मराठा उपसमिती असो, हे दबावाला बळी पडले असं आपल्याला म्हणायचंय. आणि मला सांगा, असं एका तासामध्ये कधी बदल होतो काय कुठच्या जी आर मध्ये, कागदपत्रामध्ये? तासन तास जातात. खालच्या त्या ते काय म्हणतात ते कक्ष अधिकाऱ्यापासून असं 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 जात आहे. आता हे नाही, तुम्ही इथं बसा आणि तो शब्द काढून दुसरा घेऊन या आणि ते ताबडतोब येतात आणि पार साहेबिया करून सगळं येतं. आता हे कशाखाली होत आहे? हे दबावाखाली होत आहे का प्रेमाखातीर होत आहे? हे बरोबर आहे म्हणून होत आहे कशा? आता यात सगळा जो विचार आहे तो तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. आता आम्हाला जे कळतं तेव्हा हे चूक झालं. आणि आमचं दुसरं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तुम्ही द्या. तुम्ही काय म्हणायला पाहिजे हो तुम्ही की जे कुणबी आहेत, ते कुणबी आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही, तर त्यांना या अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात यावे. तुम्ही म्हणता मराठा समाजाला देणार आणि पॅन्डोरा बॉक्स तुम्ही ओपन केला. उद्या जाट म्हणतील, उद्या आणखी पटेल म्हणतील, सगळेच म्हणतील. उद्या हे एक गॅझेट, मग दुसरं गॅझेट, तिसरं गॅझेट, सगळं महाराष्ट्रामध्ये मराठा जातच राहणार नाही, सगळेच कुणबी. असं होऊ शकतं का? हे कसं? आणि मला सांगा, याचा परिणाम ओबीसीवर होणार नाही? ओबीसीच्याच वाटातलं जाणार ना. ओबीसीला धक्का लावणार ना. मी धक्का लावणार का म्हणजे काय? ढकलून देत नाही म्हणतो. तुम्ही त्यांच्या वाटातलं जे आहे कमी करता. खरं तर ओबीसी वोट बँक ही मोठ्या प्रमाणात भाजपाकडे आहे. राजकारणाचा थोडासा हा प्रश्न मी आपल्याला विचारते, ह्याचा किती मोठा फटका भाजपला बसेल? हे बघा, माझा सुद्धा डीएनए ओबीसी आहे, आहेच मुळी ओबीसीच आहे मी. भाजप पक्षाचा सुद्धा डीएनए ते म्हणतात की ओबीसीच आहे. मला असं वाटतं की हे जर असेल तर माझ्यासाठी सगळ्यांचं काम आहे की ह्या डीएनएचं प्रोटेक्ट त्यांना करणं, सांभाळणं आणि धक्का लागणार नाही, हे माझं काम आहे असं मी समजतो. तुम्हाला ओबीसी साठी जी उपसमिती बनवली आहे त्यात तुमचं नाव आहे, म्हणजे बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे हे त्या समितीचे अध्यक्ष केलेत आणि आपण त्या समितीत आहात. तर ती समितीत आपलं नाव टाकताना आपल्याला विचारलं होतं, कारण आपल्याला ते मान्य आहे का? असं की मी पूर्वी अध्यक्षच होतो. उद्धव ठाकरे असताना मी या समितीचा अध्यक्ष होतो आणि आम्ही समितीने जे जे काही ठरवलं ते आम्ही मंत्रिमंडळाला सादर केलं. मग त्यातल्या काही गोष्टी झाल्या, काही गोष्टी झाल्या नाही. इथं हे वेगळंच झालं, मंत्रिमंडळासमोर आलंच नाही. आता मला सांगा, एक विचारतो की आता हे ओबीसी समिती स्थापन झाली. आता आम्ही असा एक विचार केला की या ओबीसी मध्ये आलेले हे जे घटक आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढून टाकावेत आणि जे आर काढून टाकलं चालेल का? आपण त्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीला गेला नाहीत, आपण नाराज आहात हे लगेच लक्षात आलंच सगळ्यांना. त्यानंतर मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील, आपली समजूत काढतील असं सांगण्यात आलं. आपल्याशी कोण बोललेत का मुख्यमंत्री? आता खरं सांगायचं ना, मी माझं जे मत जे आहे किंवा ते ह्याचा अर्थ काय होतोय काय ते आमच्याकडे एक हे होतं काय, उतरंड अशी जसं वंशावळ देतो ना आपण तसं. तर हे आलं आता हैदराबाद गॅझेट, मग इथे यांचं हे संपलं. मग आता ज्यांच्याकडे या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी काय, मग खाली असं करून मी म्हटलं हे असं ते होत आहे. त्यांनी मला रिस्पॉन्ड केलं की काळजी करू नका, काय असं काही होणार नाही, नुकसान होणार नाही. प्रश्न असा आहे की आज देवेंद्र आहेत, आम्ही आहोत, पण आम्ही काही ताम्रपट घेऊन आलो का इकडे? हे तर अळवावरचं पाणी आहे, मंत्रीपद आणि अमक्यान तमकं. उद्या आणखीन काय 10 वर्षाने दुसरं कोणतरी, पण डॉक्युमेंट तर तसंच राहतं ना राव. त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही? एकच उदाहरण देतो तुम्हाला, ईडीच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला ईडी 2002ला अमेरिकेवर हल्ला झाला ट्विन टॉवर,
त्यावेळेला जगाने सांगितलं की ह्या टेररिस्टचं जे आहे हे फंडिंग वगैरे बंद केलं पाहिजे, सीज केले पाहिजेत, हे सगळं केलं पाहिजे, त्यांना पकडल्यानंतर जामीन देता कामा नये वगैरे वगैरे. मग त्यावेळेला ते सुरू झालं. आता तेव्हा कायदा झाला की हे असं, आणि दुसरा एक होता ए आणि दुसरा होता बी. त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचारी अमुक तमुक तमुक त्यांना जामीन मिळेल, यांना जामीन मिळणार नाही. 2013 मध्ये चिदंबरम साहेबांनी त्याच्यामध्ये ज्या काही अमेंडमेंट सुचवल्या त्यातून जेटली साहेब तिकडे गेले, ते विरोधी पक्षात होते आणि याचं करू नका तुम्ही, हे फार अडचणीचं होईल तुम्हाला पुढे, सगळ्यांनाच अडचणीचं होईल. ऐकलं नाही त्यांनी. आणि त्या ज्या अमेंडमेंट केल्या त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा झाला की दोन्ही एकच आहेत. बरोबर. मग यांना जसा जामीन मिळणार नाही तसं यांना पण मिळणार नाही, म्हणून आज जामीन मिळत नाही. आणि मग त्याचा फटका काय झाला, आम्ही तर जाऊ द्या, स्वतः चिदंबरम साहेबांवर जे आहे काय ह्या गेटवरून उडी मार, त्या गेटवरून उडी मारायची पाळी आली ना, तसं आपण जे काही कायदे नियम करू ते पुढे काय होणार आहे, आपण इथे कायम नाही आहोत, त्याचा विचार करून हा दस्तऐवज जो तयार होतो. आणि तो विचार आत्ता झालेला नाही अर्थात. म्हणून तर मी म्हणतो की बरोबर याच्या खोलात जा. मग मला असं वाटतं की आता तुमच्या समोर काय ऑप्शन्स आहेत? आता असं आहे ना, सरकार तर याच्यामध्ये काही करणार नाही, करू शकणार नाही, कारण मग ते सगळं आणखी उलटसुलट विचारतं. मग याच्यावर भाष्य कोण करतं? ज्या वेळेला एखादा सरकारचा निर्णय चुकीचा असेल, अन्यायकारक असेल, शब्दरचना चुकीची असेल, तर त्याचं स्पष्टीकरण कोण करतं? राष्ट्रपती सुद्धा शेवटी सुप्रीम कोर्टाकडे जाऊन विचारतात की याचं स्पष्टीकरण द्या, काय आहे ते. तसं आता मग आमचे लोक पण जाणार हायकोर्टामध्ये, बाबा याचा अर्थ काय होतोय. जर हायकोर्टाने सांगितलं कुणबी मराठा वेगळे आहेत, मराठा समाज येऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं, तर आता हे जे काय आहे गॅझेटच्या नावाखाली, गॅझेट तर राहिलं बाजूला, गॅझेटचा पुढचा भाग आहे, याचा अर्थ काय होतो ते आम्हाला सांगा. हे विचारणार कोर्टालाच ना. आता बघू कोर्ट काय सांगतो त्याच्यातून, काहीतरी मार्गदर्शन होईल, काहीतरी रायडर त्याला होईल, काहीतरी होईल ना. संजय राऊत आहेत, इतर काही राजकारणी आहेत. काल बऱ्याच लोकांनी तुम्हाला असा सल्ला दिलाय की तुम्ही राजीनामा द्यावा. असं आहे की ते म्हणाले की तुम्ही शिवसेना सोडली, तशी आता तिथे राजीनामा द्या. शिवसेना सोडली त्यावेळेला बाळासाहेब आरक्षणाच्या विरुद्ध होते आणि माझं म्हणणं होतं की आरक्षण द्यायला पाहिजे, आपण मंडलच्या विरुद्ध जाता कामा. तो प्रश्न वेगळा होता. आता इथे आल्यानंतर या सरकारने ज्या गोष्टी केलेल्या आहेत, उदाहरणार्थ मी मागणी केल्याबरोबर मंत्रालयामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुल्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच निर्णय झाला. त्याच्यानंतर जे काय एक खात्याची निर्मिती झाली, भटक्या मुक्त आणि इतर मागासवर्गीय एक डिपार्टमेंट तयार झालं मंत्रालयाचं. त्याच्यानंतर जे महाज्योती निर्माण होऊन त्याच्यावर फार मोठा जो आहे त्यांना जे फंड द्यायला सुरुवात झालेली आहे. तशीच परिस्थिती कधी आली तर मागे सुद्धा राजीनामा दिला होता आणि अनेक वेळा आलेल्या संधी सोडल्याच ना मी. शिवसेनेला सोड, यांना सोड, पवार साहेबांच्या बरोबर जाऊन काँग्रेसला सोड, त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो. प्रश्न असा आहे की मला सगळ्यात महत्वाचं काय की ओबीसी भटक्या विमुक्तांच्या ज्या फायद्याचं काम करून घेणं आणि जे करून घेण्याची जी एक क्षमता आणि वृत्ती ज्यांच्यामध्ये त्यांच्याकडून जे चुकत असेल तर त्यांना समजा घे करायला पाहिजे. आणि त्यातून जर काय निर्माण झालं पुढे बघू ना, तुम्हाला कशाला घाई आहे म्हणावं एवढी. खरं तर आंदोलनातही आपण बघितलं, अनेक लोकांनी अशा घोषणा दिल्या की मराठ्यांचं वाटोळं शरद पवारांनी केलं. आणि आज बारामतीतून लक्ष्मण हाके यांनी यात्रा काढली आहे. त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनीच ओबीसी वर अन्याय केला. तुमची भूमिका काय आहे शरद? माझी भूमिका अशी आहे, शरद पवार असतील ना तर फडणवीस असतील, कुणालाच हे अधिकार नाही एखाद्याला ओबीसी मध्ये टाकणं किंवा त्याच्यातून त्याला बाहेर काढणं. शरद पवारांनी काय केलं, पवार साहेबांनी जे मंडल आयोगाने आणि व्ही पी सिंग यांनी जो ऍक्सेप्ट केला तो आयोग, त्याप्रमाणे जसंच्या तसं आरक्षण दिलं. त्यांना अधिकार नव्हता,
कुणाला आरक्षण देण्याचं आणि कुणाला काढायचं त्यांनी अंमलबजावणी केली. आणि तो कुणाचा अधिकार, त्याच्यासाठीचा आयोग आहे. आणि त्या आयोगाकडे मराठा समाज गेले होते, 4 वेळा नाही सांगितलं त्यांना. त्यामुळे मी उगीच कुणाला तरी दोष देणार नाही. आता प्रत्येकाचं काय काय ते करतात, मी काय सांगू शकत नाही. भुजबळ साहेब, एक आपण बघितलं की जसं मराठा संघटना तर खूप आहेत, पण त्या सगळ्या मराठा संघटना जरांगेंबरोबर उभ्या राहतात किंवा चूप राहतात जेव्हा एक आंदोलन होत असतं. ओबीसीमध्ये तसं नाही. 3 वेगवेगळ्या ठिकाणी चेहरे आहेत आणि त्याचा फटका बसतोय का? एकत्रित चित्र किंवा एकत्रित ताकद दिसत नाहीये. मला त्याची पर्वा नाही आहे. कारण ह्या अनेक संघटना कधीतरी याच्या वर्चस्वाखाली आहे, कधीतरी त्याच्या वर्चस्वाखाली आहे. कधी कोणी जे आहेत आपल्याला मोठा नेता व्हायचं म्हणून ते करत असतो. काय करू, माझं काय म्हणणं. आणि आज मराठा समाज जो आहे हा राजकीय दृष्ट्या हा फार मोठा समंजस वर्ग आहे. की काय भांडायचं असेल तर ते एकत्रित येऊन भांडूया आपण. त्यावेळेला एकदम पुढे आता मराठा समाज कितीतरी हुशार लोक आहेत, लेखक आहेत, माहितगार आहेत, पण ते शांत राहतात. आमच्या इथे जे आता सगळ्याच गोष्टीत आम्ही मागास आहोत, तेव्हा या बाबतीत सुद्धा मागासच आहोत आम्ही. भुजबळ साहेब, खरं तर प्रश्न भरपूर आहेत, राजकारणाचेही प्रश्न आहेत, पण मला वाटतं आजच्या गप्पा आपण इथंच थांबवाव्या, कारण बरंच आरक्षणावरची चर्चा हीच आजचा महत्वाचा मुद्दा आहे. आपण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद. बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे. मोठा तर